इचलकरंजीत तुम्ही राहत असाल आणि तुम्ही जर कचरा टाकणाऱ्या लोकांचे फोटो काढत असाल तर तुम्हाला एक चांगलं बक्षीस कमवण्याची संधी आपल्या आयुक्तांनी उपलब्ध करून दिलेली आहे, प्रशासकांनी उपलब्ध करून दिलेली आहे। तर नेमकी घटना काय आहे समजून घेऊयात। इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त एक कार्यक्रम घेण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वच्छता अभियान इचलकरंजी शहरात महानगरपालिकेमध्ये राबवण्यात आलं आणि या सगळ्या महानगरपालिकेत राबवलेल्या स्वच्छता अभियानाच्या मोहिमेच्या दरम्यान ज्या काही प्रशासक आहेत पल्लवी पाटील यांनी घोषणा सुद्धा केली। त्यांनी सांगितलं की इचलकरंजीमध्ये रोज घंटागाडी प्रत्येक गल्ली गल्लीत फिरते, मात्र तरी सुद्धा काही लोक असे आहेत की घंटागाडीमध्ये कचरा न टाकता, ओला कचरा सुका कचरा वेगळा न करता तो कुठेही सार्वजनिक ठिकाणी टाकण्याचं काम करतात। मग त्याच्यामध्ये अनेक व्यावसायिक सुद्धा आहेत किंवा त्याच्यामध्ये अनेक कुटुंबातील लोक सुद्धा आहेत की रोजच्या घरातला जेवणाचा असेल, इतर गोष्टींचा कचरा असेल तो कुठेही सार्वजनिक ठिकाणी टाकताना दिसतात। त्यामुळे त्या प्रशासकांनी असं सांगितलेलं आहे पल्लवी पाटील यांनी की तुम्हाला आम्ही व्हॉट्सअप नंबर एक जाहीर करतोय जो की आपल्या महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेला आहे आणि त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही फक्त त्या कचरा टाकताना व्यक्तीचा फोटो काढायचा आहे आणि तो फोटो त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवून द्यायचा आहे। तो फोटो पाठवल्यानंतर काय होईल तर एक रक्कम ठराविक त्या कचऱ्याच्या अनुषंगाने त्यांनी ठरवलेली आहे की कचरा टाकणाऱ्या व्यक्तीवरती समजा एक 500 रुपयाचा दंड आहे तर त्याच्यातली 20% रक्कम ही त्या फोटो पाठवणाऱ्या व्यक्तीला बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे। म्हणजे तुम्ही दिवसभरातून 10 लोकांना असं कचरा टाकताना फोटो काढले आणि त्या व्हॉट्सअप नंबरवर टाकले तर साधारणपणे 500 रुपयातले 20% म्हणजे 100 रुपये। तुम्ही 10 फोटो जर टाकत असाल तर साधारण दिवसाला तुम्ही 1000 रुपये कमवू शकता, अशी संधी पल्लवी पाटील यांनी तुम्हाला उपलब्ध करून दिली। याच्यातून 2-3 गोष्टी घडतील त्या महत्त्वाच्या वाटतात आणि महत्त्वाच्या आणि खरंच चांगल्या आहेत, इचलकरंजी शहराच्या दृष्टीने चांगले आहेत की पहिली गोष्ट तर कचरा टाकणं जिथं तिथं आहे ते काही प्रमाणात कमी होईल। आता तुम्ही म्हणाल काही जण असतात येडा टाळक्याचे, ते म्हणतील मी टाकणार 500 रुपये का असे देतो, पण त्याच्याही पुढे त्यांनी उपाय सांगितलाय की महापालिकेचं एक जे सोशल मीडियाची पेजेस आहेत त्याच्यावरती ते फोटो त्या अपलोड करणार आहेत। म्हणजे इचलकरंजीतले बेजबाबदार नागरिक कोण कोण आहेत हे सगळे आपल्याला त्या पेजवरती पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे पैशासाठी नाही पण किमान स्वतःच्या इब्रतीसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी किंवा स्वतःच्या एका चांगल्या बनवलेल्या इमेजसाठी ही माणसं काही प्रमाणात का असेना कचरा टाकायचं सार्वजनिक ठिकाणी कमी करतील आणि त्यामुळं इचलकरंजीत वाढतं जे प्रदूषण आहे किंवा वाढत्या मोठ्या प्रमाणात ज्या काही कचऱ्याचे ढीग जागोजागी उभे होताना दिसत आहेत ते कमी होण्यासाठी काही अंशी का असेना या एका संकल्पनेमुळं थोड्याफार मर्यादा येतील असं पण म्हणू शकतो। जो व्हॉट्सअप नंबर जाहीर केलेला आहे तो व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला सांगतो। 9 जून रोजी जो शहरात एक महास्वच्छता मोहीम घेतलेली होती त्यावेळेला जो व्हॉट्सअप नंबर दिला तर तो असा आहे की 703060 तुम्ही सुद्धा हा कुठेतरी नोंद करून ठेवा। कचऱ्याचा ढीग कुठं पडलाय बघायचं, जवळपास जायचं, कचरा टाकणारे ढीग माणसं मिळत असतात, नुसतं फोटो काढत बसायचं, धडाधड पाठवून द्यायचे। तुम्हाला सुद्धा जर काही रोजगार नसेल तर हा रोजगार आहे आणि कचरा टाकणाऱ्यांनी जरा वापर करावा आणि कचरा टाकायचं काम जरा कमी करावं। सार्वजनिक ठिकाणी आपला शहर आहे, आपला देश आहे, हा त्याला कसं स्वच्छ ठेवता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करावात। बाकी तुम्ही सुज्ञ आहात। आजच्यासाठी इतकंच, धन्यवाद।